रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली, चाहूल, नांदा सौख्य बरे या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली रेश्मा शिंदे अखेर लग्नबंधनात अडकतीये. रेश्मा शिंदे ही अभिनेता अक्षर कोठारी सोबत लग्नबंधनात अडकते अशी चर्चा गेले कित्येक दिवस रंगली होती. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. कारण रेश्मा दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा पहिला लूक आता समोर आला आहे. रेश्माचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला आणि यावेळीचे तिचे हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. यामध्ये रेश्माच्या नवऱ्याला आपण पाहू शकता. रेश्माच्या नवऱ्याचं नाव पवन असं आहे. हळदीच्या फोटोमध्ये तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग केला आहे आणि त्याची ओळख समोर आणली आहे. याआधी रेश्माने तिच्या केळवणामध्ये उखाणा घेतला होता. त्यावेळी तिनं तिच्या नवऱ्याचं नाव लपवलं होतं. याआधीही एका व्हिडिओमध्ये तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल खुलासा न करता त्याची ओळख लपवून ठेवली होती. त्यानंतर अखेर रेश्मा शिंदेने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आणि लुक रिव्हील केला आहे. हळदीसाठी रेश्माने दाक्षिणात्य लुक केला होता. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर तिचा होणारा नवरा देखील आपल्याला पिवळ्या रंगाच्या सदऱ्यामध्ये पाहायला मिळतोय. रेश्माचं लग्न 29 तारखेला होत असून या लग्न सोहळ्याला तिचे जवळचे मित्रमंडळी आणि जवळचे नातलग एवढेच उपस्थित राहणार आहेत. या लग्न सोहळ्यासाठी रेश्माने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून तुर्तास ब्रेक घेतला असला तरी तिने सर्व एपिसोड हे शूट करून ठेवलेले आहेत. तर मग तुम्हाला रेश्मा शिंदे आवडते का? तुम्हाला रेश्मा आणि पवनची जोडी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.